ओजिवले या कातकरी वाडीत जाण्यासाठी रस्ता नसल्याने गर्भवती महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या झोळीतून नेण्याची वेळ आली आहे। या घटनेमुळे मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यात अजून प्राथमिक सुविधांचा अभाव असल्याचं दिसून आले आहे। ठाणे जिल्ह्यात प्रामुख्याने आदिवासी व कातकरी समाजाची लोक राहतात। मुंबई नजीक हा जिल्हा असून अनेक खेडोपाड्यात आणि रस्त्यांवर प्राथमिक सुविधा नाहीयेत। रुग्णालय ते दूरवर, पण काही गावात रस्त्यांचा देखील अभाव आहे। याचमुळे महिलेला प्रसूती वेदना सुरू झाल्यानंतर झोळीतून नेण्याची वेळ आली आहे। ठाणे जिल्ह्याबरोबरच पालघर जिल्ह्यातील काही गावातही अशीच परिस्थिती आहे। चित्रा जाधव ही महिला माहेरी प्रसूतीसाठी ओजिवली या कातकरी वाडीत आली होती। प्रसूती वेदना सुरू झाल्याने तिला प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यासाठी रुग्णवाहिका आली। मात्र कातकरी पाड्यापर्यंत जाण्यासाठी रस्ता नसल्याने तिला काही अंतरापर्यंत बांबूची डोली करून रुग्णवाहिकेपर्यंत नेण्यात आले। त्यानंतर तिची प्राथमिक आरोग्य केंद्रात सुखरूप प्रसूती झाली। मात्र या घटनेवरून अजूनही आदिवासींपर्यंत विकास पोहोचला नाही हे दिसून येत आहे। दरम्यान शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनीही हा व्हिडिओ ट्विट करत सरकारवर निशाणा साधला आहे। त्यांनी व्हिडिओ ट्विट करत म्हटलं आहे की सामान्यांचं सरकार अशी जाहिरातबाजी करणाऱ्या या सरकारच्या अब्रूची लक्तर वेशीवर टांगणारा हा व्हिडिओ मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यातील आहे। हा व्हिडिओ ज्या मुरबाडमधील आहे तिथले आमदार भाजपाचे असून तिथले भाजपाचे खासदार गेली 5 वर्ष केंद्रात मंत्री होते। हे सरकार रस्त्यांमध्ये तर 2 हातांनी कमिशन खाल्लं जातंय, पण मुख्यमंत्र्यांच्या ज्या विश्वासू मंत्र्याने ॲम्ब्युलन्स खरेदी खेडोपाड्याप्रमाणे कोट्यवधी रुपयांची दलाली खाल्ली, त्या मंत्र्याला खुद्द मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात साधी ॲम्ब्युलन्सही नेता येऊ नये। त्यामुळेच प्रसूती कला आलेल्या गर्भवती महिलेला असं झोळीतून न्यावं लागतं। मुख्यमंत्री महोदय, सामान्य आदिवासी महिला भगिनींच्या वेदना या सरकारला कळणार नाही का, असा सवाल रोहित पवार यांनी केला आहे।